13 विद्यार्थ्यांचा सत्कार घेतला होता आणि 13 मुलं सिलेक्ट झाली होती. त्याच्यामध्ये मयूर युट्यूबला तुम्ही जर टाकलं बारस्कर सर बारस्कर अकॅडमी तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला मयूर बोलताना दिसेल. त्यावेळी तिचं बोलणं किती एक्साइटेड होती. सर म्हणजे माझं सिलेक्शन झालं, मी खूप एक्साइटेड आहे. आज तिचे 6 महिने ट्रेनिंगचे पूर्ण झाले. आज ती मुंबई पोलीस स्टेशनला हजर झालेली. 4 महिने तिची सर्व्हिस झाली, म्हणजे लागून म्हणजे सिलेक्शन झाल्यापासून 1 वर्ष आता ती पोलीस स्टेशनमध्ये आहे. मग काल तिचा मला मेसेज आला, सर सांगितलं मम्मीला भेटायला येणार आहे. मग तिला सांगितलं आल्यानंतर पहिले इकडे ये आणि येताना मात्र वर्दी घालून ये. तुला वर्दीवरती बघितल्यानंतर अजून आमचे 4 विद्यार्थी थोड्याच वर्षात ते सुद्धा वर्दीमध्ये. मयूरीच्या बाबतीत त्यावेळेस मी कसा अजून मी सांगतो, ही राहायला कुपवाड साईडला लक्ष्मी मंदिर त्याच्या पुढे टेकावरती राहत होती. जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर तिला आता क्लास लांब होता. तिची जुनी सायकल घेऊन ती आधी आपल्या पंचमुखी मारुती रोडच्या क्लासला येत होती. भर उन्हात तिचे हार्डवर्क भयानक होते. त्यावेळी आपला जो चौथा मजला आहे तो तयार होता, त्याचा बांधकामाचं काम चालू होतं. तिचे हार्डवर्क मी सांगतोय 6 किलोमीटर मी मुलगी येत होती. आणि ज्यावेळी कोरोना होता त्यावेळी मला कॉल केली, सर मी पोलीस भरतीचा क्लास लावणार आहे, तुमच्याकडे लावणार आहे. कारण तिची त्यावेळी माझ्यावरती श्रद्धा होती. कारण तिच्या त्या मुली मैत्रिणी पोलीस झाल्या होत्या. त्यांनी त्याला सांगितलं की बारस्कर सरांकडे. मग त्यावेळी तिने कोरोनामध्ये ऑनलाईन सेशन जॉईन केली. मग त्या पिरियडमध्ये भरत्या निघालीच नाही, भरतीची ऍडव्हर्टाइजमेंट जाहिरात निघालीच नाही. मग त्याच्यानंतर तिने इथं स्टडी कंटिन्यू चालू केली. भावाची इतके हार्डवर्क केले. 6-7 किलोमीटर तिथून सायकलवर येत होती, सायकलवर जात होती. बाकीच्या मुली टाइमपास करत होत्या, पण ती कधी सुद्धा टाइमपास करत नव्हती. तिला स्टडी रूम पाहिजे होती. आता तुम्ही खूप नशीबवान आहे, 4th floor all of you are getting the big study room, but at that time they need the study room, they didn't get it. त्या स्टडी रूमची गरज होती, त्यांना नाही मिळाली. मग 4थ्या मजल्याचं काम होतं तर तिथे एक मी कोपऱ्यात बेंच टाकून दिला होता की मयुरी तिथं कोपऱ्यात कुणाला सुद्धा माहीत नसायचं तिथं बांधकाम चालू असायचं. वरचा टेरेस मोकळा होता, तिथं कोपऱ्यात तिथं सावली पडत होती, तिथं ती स्टडी करत असायची. आणि अशा हार्डवर्क घेऊन भावानं आताही खाकी वर्दीमध्ये जी चमक देणार तिच्या पाठीमागे हॉल, तिच्या पाठीमागे तिचे हार्डवर्क भरपूर आहे. म्हणून तुमच्यासमोर सत्कार घेण्याचे रिझन एवढेच आहे की तुम्ही याच्यातून काय शिकायचे. आयुष्याच्या 2 ते 3 वर्ष 4 वर्ष इतकं कष्ट करा, इतकं कष्ट करा, इतकं कष्ट करा की आयुष्याचे 40 वर्ष आपल्याला सुखाने जगता आलं पाहिजे. शांततेच्या काळात भाव झाल्यानंतर युद्धाच्या विरुद्ध सणा मागत नाही. हे सगळे हार्डवर्क घेतले. मी याच्या बाबतीत बऱ्याच जणांना मी कौतुकाने सांगतो, स्टुडंट लाईफ मध्ये स्टडी करणं वेगळं, लग्न, मुलगी, संसार, सगळ्या जबाबदाऱ्या आणि त्यातून अभ्यास करणं हे खूप आवड आहे. हे सगळं जबाबदाऱ्या घरचं सगळं करायला पाहिजे, घरी वेळ दिला पाहिजे, स्टडी रूमला वेळ दिला पाहिजे. स्टडी रूमला मेजर मोबाईल स्विच ऑफ करून किती वेळ तरी स्टडी रूमला स्टडी करतो. प्रत्येक शिक्षक तुमचे आयुष्यातले 2च वेळ विषय असतात, जवळचे. एक तुमचे आई वडील आणि दुसरे शिक्षक. आणि लग्न झालं असेल